प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगारांचा संघर्ष तीव्र. 29 जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा. राज्य परिवहन एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची तातडीने सोडवणूक न झाल्यास संयुक्त कृती समितीच्या वतीने 29 जून 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 13 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतर प्रलंबित प्रश्नांवर पुढील बैठक न झाल्याने कामगारांमध्ये अशी माहिती एसटी कामगारांनी दिली. तीव्र नाराजी सुद्धा निर्माण झाली आहे. संयुक्त कृती समितीने दिलेल्या इशाऱ्यानुसार 15 जून रोजी राज्यभरातील प्रत्येक आगार व युनिटमध्ये घंटानाद महाआरती करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर 22 जून रोजी सर्व आगार, विभागीय कार्यालय व कार्यशाळांसमोर द्वारसभा आयोजित करण्यात येणार असून मागण्यांवर तोडगा न निघाल्यास 29 जूनपासून मध्यवर्ती कार्यालय, विभागीय कार्यालय आणि मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कामगारांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करणे, वार्षिक वेतनवाढ व घरभाडे भत्त्याची थकबाकी देणे, 2018 पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी अदा करणे, 58% महागाई भत्ता लागू करणे, कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करणे, कंत्राटी भरती थांबवणे, स्वमालकीच्या ई-बसेस खरेदी करणे, मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये बस बांधणीसाठी चेसिसचा पुरवठा करणे तसेच वर्ग 2 कनिष्ठ दर्जा मिळालेल्या सर्व प्रवर्गांना त्यानुसार वेतन लागू करण्यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय न झाल्यास त्याचे सर्व परिणाम शासन व प्रशासनाला भोगावे लागतील, असा इशाराही समितीने दिला. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.